मित्रांनो, मला आज तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आज किती वेळ खरंच काम केलंय? नाही, बघा, व्हॉट्सअप उघडणं, इंस्टाग्राम स्क्रोल करणं किंवा ईमेल्स तपासणं हे काम नाही आहे. मला विचारायचं आहे की आज तुम्ही किती वेळ खरोखर एकाग्रतेने म्हणजे पूर्ण फोकसने काम केलंय? 1 तास, अर्धा तास की अजिबात नाही? बघा, आज मी तुम्हाला एका अशा पुस्तकाबद्दल सांगणार आहे ज्याने जगभरातील लाखो लोकांचं काम करण्याचा पूर्ण दृष्टिकोन बदलून टाकलाय. या पुस्तकाचं नाव आहे डीप वर्क. लेखक आहेत कॅल न्यूपोर्ट. आणि आज मी तुम्हाला हे संपूर्ण पुस्तक एका कथेच्या स्वरूपात सांगणार आहे. बघा, शेवटपर्यंत थांबलात तर तुमचं आयुष्य बदलेल असं मी नाही म्हणणार, पण तुमचा काम करण्याचा मार्ग नक्कीच बदलेल. नमस्कार, मी हेमंत अडा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल. 2012 साल. अमेरिकेतील एक तरुण प्रोफेसर कॅल न्यूपोर्ट. हा माणूस MIT मधून PhD केलेला, कम्प्युटर सायन्सचा तज्ज्ञ. पण त्याला एक गोष्ट सतत खटकत होती. त्याच्या आजूबाजूचे सगळे लोक हुशार, टॅलेंटेड, पण तरीही कमी प्रोडक्टिव्ह का? एके दिवशी त्याने एक निरीक्षण केलं. त्याच्या एका कलिगने सांगितलं की मी आज खूप बिझी होतो, खूप ईमेल्स केल्या, खूप मीटिंग्स झाल्या. पण त्या माणसाने त्या दिवशी प्रत्यक्षात काय तयार केलं? 0. कॅल न्यूपोर्टला एक प्रश्न पडला की बिझी असणं म्हणजे प्रोडक्टिव्ह असणं नाही आहे. मग आपण खरं काम कधी करतो? आणि या एका प्रश्नातून जन्म झाला डीप वर्क या पुस्तकाचा. कॅल न्यूपोर्ट सांगतात की जगात 2 प्रकारचे कामं असतं. पहिलं म्हणजे शॅलो वर्क. हे ते काम जे तुम्ही अर्धवट लक्षाने करता. ईमेल्स, व्हॉट्सॲप, मीटिंग्स, सोशल मीडिया, हे सगळं शॅलो वर्क. हे करायला जास्त इंटेलिजन्स लागत नाही. हे कोणीही करू शकतं आणि याचं मूल्य खूप कमी असतं. आता दुसरं काम म्हणजे डीप वर्क. हे ते काम जे तुम्ही पूर्ण एकाग्रतेने, कुठलाही डिस्ट्रॅक्शन नसताना करता. एखादा कठीण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, एखादी क्रिएटिव्ह गोष्ट तयार करणं किंवा एखादा विषयाचा खोल अभ्यास करणं, हे डीप वर्क. कॅल न्यूपोर्ट म्हणतात की डीप वर्क इज द ॲबिलिटी टू फोकस विदाउट डिस्ट्रॅक्शन ऑन ए कॉग्नेटिव्हली डिमांडिंग टास्क. म्हणजेच एखाद्या कठीण कामावर कोणत्याही विक्षेपाशिवाय पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा. आजच्या जगात डीप वर्क दुर्मिळ होत चाललंय आणि जे दुर्मिळ असतं ते मौल्यवान असतं. म्हणजेच जे लोक डीप वर्क करू शकतात ते आजच्या जगात सर्वात यशस्वी होणार. कॅल न्यूपोर्ट एक उदाहरण देतात. एक महान संगीतकार आहे योहान सेबॅस्टियन बॅक. 18व्या शतकात जेव्हा कोणतंही डिस्ट्रॅक्शन नव्हतं तेव्हा बॅकने असं संगीत तयार केलं जे आजही जगभर ऐकलं जातं. त्याने आयुष्यभर डीप वर्क केलं. आता आजचे म्युझिशियन बघा ना, सोशल मीडियावर बिझी, ईमेल्समध्ये बिझी, इंटरव्ह्यूजमध्ये बिझी, आणि त्यांचं संगीत कदाचित लवकरच विसरलं जाईल. मित्रांनो, न्यूपोर्ट सांगतात की आजच्या इकॉनॉमीमध्ये 3 प्रकारचे लोक यशस्वी होतील. पहिलं म्हणजे हाय स्किल्ड वर्कर्स, जे मशीनसोबत काम करू शकतात. दुसरं म्हणजे सुपरस्टार्स, जे त्यांच्या फील्डमध्ये सर्वोत्तम आहेत. आणि तिसरं म्हणजे ओनर्स, जे कॅपिटल इन्व्हेस्ट करतात. पण या तिघांमध्ये एक समान गोष्ट आहे, ते सगळे डीप वर्क करतात. आणि डीप वर्क करण्यासाठी 2 गोष्टी लागतात. पहिलं म्हणजे क्विकली मास्टर हार्ड थिंग्स, कठीण गोष्टी लवकर शिकण्याची क्षमता. आणि दुसरी म्हणजे प्रोड्यूस ॲट अन इलाइट लेवल, उत्कृष्ट दर्जाचं काम तयार करण्याची क्षमता. आणि हे दोन्ही डीप वर्क शिवाय शक्य नाही आहे. न्यूपोर्ट एक सूत्र देतात. हाय क्वालिटी वर्क इज इक्वल टू टाईम इंटू इंटेन्सिटी ऑफ फोकस. म्हणजे उत्तम काम इज इक्वल टू वेळ इंटू एकाग्रतेची तीव्रता. जेवढी जास्त एकाग्रता तेवढं जास्त उत्तम काम. हे गणित इतकं सोपं आहे, पण आपण हे विसरतो. आता न्यूपोर्ट एक भयावह सत्य सांगतात. आजचं जग डीप वर्कच्या विरुद्ध बनत चाललंय. का? कारण नंबर 1, नेटवर्क टूल्सचा जाळा. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सॲप, ईमेल, हे सगळे डिझाईन आहेत तुमचं लक्ष वेधण्यासाठी. या कंपनीजला पैसे मिळतात तुमच्या अटेन्शनपासून. तुम्ही जितका जास्त वेळ त्यांच्या ॲपवर घालवता तितका जास्त त्यांचा फायदा. आणि आपण त्यांच्या सापळ्यात अडकत जातो. कारण नंबर 2, ओपन ऑफिस कल्चर. आजच्या ऑफिसमध्ये सगळे एकमेकांशी बोलत असतात. मीटिंग्सवर मीटिंग्स, कोलॅबरेशनच्या नावाखाली डिस्ट्रॅक्शन. न्यूपोर्ट म्हणतात हे कोलॅबरेशन्स उत्पादक वाटतं, पण प्रत्यक्षात हे डीप वर्कला मारतं. कारण नंबर 3, बिझीनेस एज प्रॉक्सी फॉर प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे बिझी असणं हे प्रोडक्टिव्ह असण्याचं लक्षण मानलं जातं. जो माणूस दिवसभर ईमेल्स करतो, मीटिंग्स अटेंड करतो, तो कामसू वाटतो. पण जो माणूस शांतपणे एकट्याने काम करतो तो आळशी वाटतो. बघा ना, ही किती मोठी चूक आहे.
न्यूपोर्ट सांगतात की डीप वर्क करणारे लोक बाहेरून लेझी वाटतात, पण ते प्रत्यक्षात सर्वात जास्त प्रोडक्टिव्ह असतात. तर मित्रांनो, आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग. न्यूपोर्ट सांगतात डीप वर्कसाठी 4 वेगवेगळ्या पद्धती आहेत. तुम्ही तुमच्या आयुष्यानुसार एक निवडा. फिलॉसॉफी नंबर 1, मनहॅस्टक म्हणजे संन्यासी पद्धत. हे ते लोक जे जगापासून पूर्णपणे दूर जाऊन काम करतात. उदाहरण, डोनाल्ड नच, कम्प्युटर सायन्सचे महान शास्त्रज्ञ. त्यांनी ईमेल आणि फोन बंद केलं, कारण त्यांना फक्त एकच गोष्ट करायची होती, ती म्हणजे महान बुक्स लिहिणे. हे सगळ्यांना शक्य नाही आहे, पण ज्यांना एकच महान काम करायचं आहे त्यांच्यासाठी हे उत्तम. फिलॉसॉफी नंबर 2, बाय मॉडेल म्हणजे दुहेरी पद्धत. म्हणजे काही काळ पूर्णपणे डीप वर्क आणि काही काळ शॅलो वर्क. उदाहरण, कार्ल जंग, प्रसिद्ध प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ. ते आठवड्यातले काही दिवस जंगलातल्या एकट्या कॉटेजमध्ये जाऊन डीप वर्क करतात. बाकी दिवस झुरिकमध्ये पेशंट्स बघत लेक्चर्स देत. तुम्ही करू शकता. महिन्यातले काही दिवस, काही आठवड्यातले काही दिवस पूर्णपणे डीप वर्कसाठी राखा. फिलॉसॉफी नंबर 3, रिदमिक नियमित पद्धत. दररोज ठराविक वेळ डीप वर्कसाठी राखा. उदाहरण, ब्रॅन चॅपेल हा PhD स्टुडंटने ठरवलं की दररोज सकाळी 5:30 ते 7:30 कुठलंही डिस्ट्रॅक्शन नाही, फक्त थेसिस रायटिंग. हे सर्वात प्रॅक्टिकल आहे नोकरी करणाऱ्यांसाठी, व्यवसाय करणाऱ्यांसाठी. दररोज ठराविक वेळ डीप वर्क, बाकी वेळ बाकी काम. फिलॉसॉफी नंबर 4, जर्नलिस्टिक पत्रकारी पद्धत. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा डीप वर्क. वॉल्टर आयझॅक्सन, स्टीव्ह जॉब्सचे बायोग्राफर, ते कुठेही कधीही खिशातून नोटबुक काढून लिहायला बसतात. हे सर्वात कठीण आहे, कारण यासाठी इन्स्टंटली फोकस करण्याची सवय लागते. न्यूपोर्ट पुस्तकाच्या दुसऱ्या भागात 4 महत्त्वाचे नियम सांगतात. नियम नंबर 1, वर्क डीपली, खोलवर काम करा. बघा, फक्त म्हणून चालणार नाहीये की मी आता डीप वर्क करेन. त्यासाठी तुम्हाला रिच्युअल्स बनवावे लागतील. न्यूपोर्ट सांगतात यशस्वी लोकांचे डीप वर्कचे रिच्युअल्स असतात. कुठे काम करायचं, एक स्पेसिफिक जागा, शक्यतो फक्त काम करण्यासाठी. किती वेळ काम करायचं आहे, एक टाइम लिमिट ठरवा की मी आता 90 मिनिटे फक्त हेच करेन. काय नियम पाळायचे, फोन बंद, इंटरनेट बंद, फक्त काम. कसं सपोर्ट मिळवायचा, तर कॉफी, पाणी, आरामदायक खुर्ची सगळं आधीच तयार करा. न्यूपोर्ट एक कन्सेप्ट सांगतात, ग्रँड जेस्चर म्हणजे डीपवर्कसाठी एखादी मोठी कृती करा जी तुमच्या मनाला सांगेल की हे काम महत्त्वाचं आहे. उदाहरण, JK रॉलिंग्स हॅरी पॉटर लिहिताना एक लक्झरी हॉटेलमध्ये राहायला गेल्या. का? कारण त्या एन्व्हायरमेंटने त्यांना सांगितलं की आता फक्त लिखाण. बिल गेट्स दरवर्षी एक थिंक वीक घेतात, एकट्याने एका कॉटेजमध्ये फक्त वाचन आणि विचार करणं. नियम नंबर 2, एम्ब्रेस बोर्डम, कंटाळ्याला स्वीकारा. बघा, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, मला माहिती आहे, पण न्यूपोर्ट म्हणतात की आपण जेव्हा जेव्हा कंटाळतो तेव्हा लगेच फोन उचलतो. हे खूप घातक आहे. का? कारण आपला ब्रेन तयार होतो डिस्ट्रॅक्शनसाठी. मग जेव्हा आपण डीप वर्क करायला बसतो तेव्हा ब्रेन म्हणतो की नाही, मला डिस्ट्रॅक्शन्स दे. तर यात सोल्युशन काय आहे? कंटाळा सहन करायला शिका. रांगी उभेत आहात, फोन उचलू नका, फक्त विचार करा. जेवताना TV लावू नका, फक्त जेवा. न्यूपोर्ट एक टेक्निक सांगतात, प्रोडक्टिव्ह मेडिटेशन. चालताना, ड्रायव्हिंग करताना एखादा कठीण प्रॉब्लेमबद्दल विचार करत राहा. उत्तर सापडेल. का? कारण तुम्ही तुमच्या ब्रेनला डीप थिंकिंगची सवय लावत आहात. नियम नंबर 3, क्विट सोशल मीडिया. सोशल मीडिया सोडा. बघा, हे वाचून तुम्ही म्हणाल की हे शक्य आहे का? पण न्यूपोर्ट म्हणतात की नाही, की सगळं सोशल मीडिया सोडा हे नाही म्हणतात. ते सांगतात की ॲनी बेनिफिट माइंडसेट सोडा. ॲनी बेनिफिट माइंडसेट म्हणजे या टूल्सचा काहीही फायदा होतो तर मी ते वापरेन. न्यूपोर्ट सांगतात की क्राफ्ट्समॅन अप्रोच वापरा. म्हणजे जे टूल तुमच्या गोलसाठी सर्वात महत्त्वाचं असेल तेच वापरा, बाकी सगळं बंद करा. बघा मित्रांनो, एक एक्सपेरिमेंट करा. 30 दिवस सगळे सोशल मीडिया ॲप्स काढून टाका आणि 30 दिवसानंतर स्वतःला विचारा की या 30 दिवसात माझ्या कामावर, माझ्या आयुष्यावर काय वाईट परिणाम झाला आहे का? या ॲप्सने माझी खरोखर उणीव भासली आहे का? न्यूपोर्ट म्हणतात की बहुतेक लोकांना कळतं की सोशल मीडियाशिवायही आपले आयुष्य चांगलं होतं, उलट जास्त प्रोडक्टिव्ह झाले आहेत. नियम नंबर 4, ड्रेन द शॅलोज. शॅलो वर्क कमी करा. न्यूपोर्ट सांगतात की शॅलो वर्क पूर्णपणे थांबवता येणार नाही आहे, पण ते कमीत कमी करता येतं. शेड्यूल प्रत्येक मिनिटाचा ठेवा. म्हणजे न्यूपोर्ट स्वतः ते करतात. दररोज सकाळी एक कागद काढा आणि दिवसाचा प्रत्येक तास प्लॅन करा. डीप वर्क कधी, शॅलो वर्क कधी. बघा, हे रिजिड नाही आहे,
प्लॅन्स बदलता येतो, पण प्लॅन असेल तर तुम्ही कॉन्शियस राहता. ईमेल्सबद्दल एक महत्त्वाचा नियम आहे की न्यूपोर्ट स्वतः ईमेल्सला उत्तर फारच कमी वेळेत देतात. ते म्हणतात की जो ईमेल्स क्लिअर नाही आहे त्याचं उत्तर द्यायची काहीच गरज नाही आहे. फिक्स शेड्यूल प्रोडक्टिव्हिटी न्यूपोर्टचा नियम, संध्याकाळी 5:30 नंतर काम नाही. बघा, हे ऐकून वाटेल की हे कसं शक्य आहे, पण न्यूपोर्ट म्हणतात जेव्हा तुम्हाला माहिती असतं की संध्याकाळी 5:30ला थांबायचं आहे तेव्हा दिवसभर तुम्ही जास्त फोकस्ड असता. मित्रांनो, न्यूपोर्टच्या पुस्तकातील सर्वात टचिंग भाग ते कोट देतात विनफ्रेड गॅलागर यांचं, आय विल लिव्ह द फोकस लाईफ बिकॉज इट्स द बेस्ट काइंड देअर इज. म्हणजे मी फोकस्ड आयुष्य जगेन कारण हेच सर्वोत्तम आयुष्य आहे. न्यूपोर्ट सांगतात डीपवर्क केल्यावर फक्त प्रोडक्टिव्हिटी वाढत नाही आहे, तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळतो. सायकोलॉजिस्ट मायली चिक्झन-मायली यांनी याला नाव दिलं आहे फ्लो. म्हणजे तुम्ही इतके तल्लीन असता कामात की वेळाचं भानच राहत नाही. हे स्टेट अनुभवलेल्याला माहिती आहे की हे किती आनंददायक असतं. डीपवर्क हे फ्लो स्टेट आणतं आणि न्यूपोर्ट म्हणतात की जे लोक जास्त फ्लो एक्सपिरियन्स करतात ते जास्त आनंदी असतात. म्हणजेच डीपवर्क हे केवळ प्रोडक्टिव्हिटीचं टूल नाही आहे, हे एक चांगलं आयुष्य जगण्याचं मार्ग आहे. तर मित्रांनो, तर मग आज आपण काय शिकलोय? डीपवर्क हे पुस्तक आपल्याला सांगतं की आजच्या डिस्ट्रॅक्शन भरलेल्या जगात जे लोक खोलवर म्हणजे एकाग्रतेने फोकसने काम करू शकतात ते सुपर पॉवर मिळवतात. डीपवर्क म्हणजे कठीण गोष्टी लवकर शिकणं, उत्कृष्ट काम तयार करणं आणि एक अर्थपूर्ण आनंदी आयुष्य जगणं. आजपासून एकच गोष्ट करा, उद्या सकाळी 1 तास फोन बंद, सोशल मीडिया बंद, फक्त तुमचं सर्वात महत्त्वाचं काम. फक्त 1 तास, बघा काय होतं. कार्ल न्यूपोर्टचं हे पुस्तक मी तुम्हाला नक्की वाचायला सांगेल. हे पुस्तक मराठीमध्ये देखील उपलब्ध आहे, याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. शिवाय आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करून किंवा कॉल करून तुम्ही सुद्धा हे पुस्तक मागवू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही रोज किती वेळ डीपवर्क करता. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.